नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा। शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी 4 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे। राज्य सरकारकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवली जात आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील 0.40 हेक्टरपासून ते 6 हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना विहीर, वीज जोडणी तसंच पंपसंच, शेततळे, सोलार पंप, ठिबक सिंचन यांसारख्या सुविधा मिळणार आहेत। सरकारकडून वेगवेगळ्या घटकांसाठी अनुदान दिले जाते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेची माहिती बघूयात। शेतकरी मित्रांनो, राज्यात सिंचन सुविधांचा विकास करणे असे कृषी स्वावलंबन योजनेचा उद्देश आहे। या योजनेअंतर्गत नवीन विहीर बांधणीसाठी 4 लाख रुपये, जुनी विहीर दुरुस्तीसाठी 1 लाख, ठिबक सिंचनासाठी 97,000, सोलार पंप खरेदीसाठी 50,000, तुषार सिंचनासाठी 47,000, तर इनवेल बोरिंगसाठी 40,000 आणि पंपसंचासाठी 40,000 व वीज जोडणीसाठी 20,000 अशा घटकांसाठी अनुदान मिळणार आहे। कृषी स्वावलंबन योजनेसाठी अर्जदार हा SC किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असावा। अर्जदाराच्या नावावर 7/12 आणि अट उतारा आवश्यक असेल। तसेच बँक खाते आधारशी लिंक असावे। दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य मिळेल। अर्जदाराकडे 0.40 ते 6 हेक्टर शेतजमीन असावी। एकदा लाभ घेतल्यास पुढील 5 वर्ष योजनेचा लाभ मिळणार नाही। कृषी स्वावलंबन योजनेचा अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, शेतकरी ओळख प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो, शेतजमिनीचा नकाशा, जमीन कमी असल्यास संयुक्त करारपत्र व स्वयं घोषणापत्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत। गावातील कृषी अधिकारी, तालुका पंचायत समिती, कृषी विभाग किंवा जिल्हा परिषद कृषी विभागाच्या माध्यमातून योजनेचा अर्ज करता येईल। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा अर्ज करता येतो। माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आधुनिक शेती तंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये।